नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। भारतीय जनता पक्षाचा दणदणीत पराभव तर उद्धव ठाकरेंचा 18-0 मोठा विजय। जाणून घेऊया मित्रांनो सविस्तर बातमी। त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून बेल आयकॉनला प्रेस करा। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाचं वारं जोरदारपणे राज्यात गेल्या 8 ते 10 दिवसापासून वाहत होतं। तसंच आता सहकारी बँक आणि छोट्या मोठ्या निवडणुकांचा वारं सुद्धा राज्यात वाहत असताना यामध्ये भाजपला जोरदार धक्का बसलेला दिसत आहे। विदर्भात झालेल्या सहकारी बँकेच्या निवडणुकांमध्ये भाजपला दणदणीत पराभव स्वीकारावा लागलेला आहे। तर उद्धव ठाकरे, शिवसेना आणि महाविकास आघाडी यांच्या पॅनलने मात्र 18-0 नी आघाडी घेत भाजपला मात दिलेली आहे। भाजपचे मंत्री असलेले त्यांना सुद्धा यांनी प्रतिष्ठापणाला लावली होती। सत्ता पैसा यांचा वापर करून सुद्धा जनतेने मात्र महाविकास आघाडीलाच निवडून दिलेलं दिसत आहे। त्यामुळे केंद्रात राज्यात सत्ता असली तरी भाजपला मात्र ज्या काही ग्राउंड लेवलला बॅलेट पेपरवरच्या निवडणुका होत आहेत त्यामध्ये मात्र त्यांना मोठा पराभव स्वीकारावा लागत आहे। त्यामुळे गेल्या काही दिवसापासून भाजप आता येणाऱ्या निवडणुकांची तयारी करत आहे। मात्र जनता त्यांच्यावर नाराज आहेत। शेतकऱ्यांना वेळेवर कर्जमाफी नाही, अतिवृष्टीची मदत देखील नाही। त्यामुळे भाजपचे मुख्यमंत्री असल्यामुळे याचा भाजपला जोरदार असा फटका बसलेला दिसत आहे। त्यातच विरोधी पक्षाने शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर सरकारला धाऱ्यावर धरलं आहे। त्यामुळे आता विरोधी पक्षासोबत शेतकरी वर्ग आणि सामान्य नागरिक जात आहे का अशी चर्चा रंगलेली दिसत आहे। त्यामुळे आता या झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपला भोपळा मिळालेला आहे। अक्षरशः भाजपने सर्वच शिलेदार हे पराभूत झालेले आहेत आणि महाविकास आघाडीचे ठाकरेंचे सगळेच शिलेदार विजय झाल्याने उमेदवारांनी आणि शिवसैनिकांनी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी गुलाल उधळत एकच जोरदार अशा घोषणाबाजी केली आहे। राज्यात येणाऱ्या प्रत्येक निवडणुकांमध्ये आम्ही जिंकणार अशी शपथ घेतली। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ठाकरेंचे शिलेदार अशाच प्रकारे विजयी होतील का? आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।